गाइस वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज सकाळी सकाळी मस्तपैकी लवकर उठलेलो आहे, कारण की आज आपला फायनली स्लॅब पडत आहे. म्हणून आहे की नाही बाई, पहिले मंदिरातनं जाऊन येलो. आणखीन काय पूजेचं सामान काढलेलं आहे, स्लॅबची पूजा करावं लागते म्हणून. आणखीन बस मग बाकी पूर्ण पप्पा दुकानातलं बघून आले आणि सुधारायला पण आज लवकर बोलवलं. तर चला दाखवतो. तर मित्रांनो, आता थोड्या वेळात 3 वाजून पण जाणार, तरी पण आपला स्लॅब कंप्लीट नाही झालेला आहे. आता बस थोड्या वेळात आपला स्लॅब कंप्लीट होत आहे बघा. बस थोडंसंच राहिलं आहे आणि मग आपला स्लॅब कंप्लीट. तर भाई मित्रांनो, फायनली आता मी खालून वर आलेलो आहे आणि फायनली आपला स्लॅब कंप्लीट झालेला आहे. भाई मस्त पडला आपला स्लॅब इथे. आणि इथे रेती चढवलेली आहे, स्लॅब टाकायच्या आधीच ही रेती चढवलेली आहे. आणि इकडे हे सोलर पॅनलचे 2-2 फुटाचे कॉलम पण भरून घेतले आहे हातवात. आणि ही रेती याच्यासाठी चढवलेली आहे, 2-3 दिवसांनी आपल्याला इथे पॅरापीट बनावं लागणार ना, तर त्याच्या आता मी हातपाय धुवून रेडी झालेलो आहे. आणि बस आता आहे की नाही, आपल्या जे दादांना आहे की नाही, ज्यांनी स्लॅब टाकला त्यांना आहे की नाही आता नाश्ता देते. इकडे रेडी करते, मम्मी इकडे पण रेडी करते. तर चला आता मी खाली घेऊन जातो नाश्ता. मित्रांनो, मी आहे ना बस स्लॅब टाकला, जेवण केलं, आणखीन बस आहे की नाही झोपलो बाई. आणखीन झोपेतून उठला, रांगोळ केली, आणखीन जराची कामं केली. आणखीन एवढा आवडलो की आज हात पाय पूर्ण, कारण की बाई मी सांगतो, मला वाटतं मी सकाळपासून उठलो ना मग पप्पांसोबत, तेव्हापासून काम करत आहे. तर म्हणजे पूर्ण स्लॅब पडेपर्यंत, स्लॅब झाल्यावर नंतर बघा हातही एवढा दुखला की नाही आज माझा. तर भाई आजची ब्लॉग मी इथेच एंड करतो, कारण की आता मी झोपतो नाही तर मग पळून राहतो भाई. कारण की हात पाय पूर्ण एवढं दुखत आहे की नाही, कारण की मी कंटिन्यू सांगतो, कमीत कमी समजा 3 तास जर लागला असणार ना स्लॅबला, तर मी फक्त 15 मिनटं बसून राहिलो एका ठिकाणी, नाही तर मग उभाच होतो. आणखीन इकडनं सामान आणायचं, तिकडनं सामान आणायचं होतं. तर एकदा तर भाई फायनली हा स्लॅब पडला. तर चला, आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असणार तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.